लाईव्ह आहे. त्याला बी ऐकू द्या ना. एक चालले तर आपल्या बस खाली बसून. तर आम्ही गेल्या महिन्यापासून आम्ही बघायला लागलो त्यांचं कार्य. MIDCच्या एरियामध्ये 300चा एरिया देतो म्हणून GR आलेला आहे आणि MIDC एरियाचा लवकरात लवकर पुनर्वसन करावं ही MIDCच्या अधिकाऱ्यांची प्रशासनाची चर्चा त्या ठिकाणी पुण्यामध्ये MIDC एरियामध्ये चालू आहे. ही दोन्ही सत्ताधारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ती भाजपचे आहेत. एकनाथ शिंदे त्यांचाच व्हिडिओ आहे, त्यांची युती आहे, ती उपमुख्यमंत्री आहेत. परत नगर विकास खाता त्यांच्याकडे आहे आणि MIDCचा खातं सावंत साहेबांकडे आहे, ते पण एकनाथ शिंदे आहे. आणि ही दोघं जण प्रशासनामध्ये असून, प्रशासक असून, मंत्रिमंडळात असून ते लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये प्रश्न न विचारता, आपल्या मंत्रिमंडळात हा विषय न मांडता हे लोक फक्त भुकण्याचं काम करायला लागले. कुत्र्यासारखं काय करायला लागले? या बाजूला BJPची लोक मिटिंग बोलवा लागले, या बाजूला एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे लोक मिटिंग बोलवा लागले आणि आमच्या झोपडपट्टीमध्ये हवाल दिवा चालू आहे. आणि झोपडीधारक विचारतो मला पटेल खरं का आपल्या झोपड्यात तुटणार आहे का? सर्वाला घाबरून ठेवा लागले ते लोक झोपडपट्टी तुटणार. आणि यांचं खेळ फक्त कमिशनसाठी आहे, ठेका मिळवण्यासाठी आहे. या भाजपवाल्याचं बी आणि एकनाथ शिंदेवाल्याचं. त्या दोघांचं फक्त MIDCचा टेंडर पुराणं भेटेल, काय भेटेल, जास्त जर आपण भुकलो तर आपली बचत त्या प्रशासनामध्ये राहील आणि आपल्याला ठेका मिळेल, आपल्याला टेंडर मिळेल. ह्या भूमिकेने त्या ठिकाणी करा. मी लोकांना बोललो अजून तुमच्या 10 वर्ष झोपड्यात तुटणार नाहीत, मी लिहून देतो मला तुम्हाला. आता बघा तुमच्या आपल्या इथंच का होमंडे साहेबांचा वार्ड कोण आहे तिकडं शिवाजीनगर झाला, त्यानंतर सर्वे पण केलेला आहे, जागा पण घेतलेली आहे, लोकांना घर पण द्यायला लागले. कारण त्या ठिकाणी त्या जागेचं मालक पण तुमचं आहे, जे पण जागा घेतलेली आहे आणि त्याला जागा द्यायला तयार आहे, हरकत नाही. असंच एक आपल्याकडे राहुल नगर झोपडपट्टी होती. कुठं आपण बेलापूर नगर आपला ठाण्याहून जर निघाल उरण फटावून ते उलव्याला जायच्या रस्त्याला म्हणजे ते बिल्डिंग सोसायटी आहे, सोसायटीच्या बाजूला डोंगरावर राहुल नगर म्हणून एक वस्ती होती. तिथे 150 घरं होते. ज्याच्याजवळ घरपट्टी होती त्यांना 30 लाख रुपये त्या बिल्डरने दिलं. किती दिलं? त्याच्याकडे कसल्या प्रकारे काम करणं होतं नुसतं चटई बाबूच्या झोपड्या होत्या, त्याला 10 लाख रुपये दिले. कारण ही जागा सोन्याच्या पेक्षा जास्त किमतीची जागा झाली असल्या कारणामुळं बिल्डर स्वतः कुठल्याही लिडरला मागत नाही. डोंगरात लाट मारायला लागलेत. आमच्या जे काही प्रशासकीय लिडर आहेत त्यांना लाट मारायला लागलेत. स्वतः जनतेची थेट भाषा करायला लागले आणि जनतेला जे पाहिजे ते द्यायला. त्या डोंगरावर आपण विचार करतो डोंगरावर कोण बिल्डिंगा मारते, असं होतं ना आपल्या मनात. पण ती डोंगराची जागा सोन्यापेक्षा जास्त झाल्याने गावी बिल्डरने विकत घेतली, शिडकोकडून विकत घेतली. शिडकोला वेगळेच पैसे दिले, या झोपडीदारांना वेगळेच पैसे. कळालं का? म्हणून मी म्हणतो जेवढे ते झोपडपट्टीवाले असू किंवा शिडकोवाले असू, सरकारी जागेवर राहणारे, एका बाजूला आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, अजून दुसरं कोणतरी आहे त्याचं नाव मला आठवत नाही, बावनकुळे म्हणतात, ज्या सरकारी जमिनीवर त्यांनी कुणी अतिक्रमण केलेलं आहे 2011 पूर्वी असेल तर आम्ही त्यांना नियमित करू आणि त्यांच्या नावानं जागा देऊ. बोलतात ना, बोलतात. हे ऐकते की नाही ऐकताय? मग ही शिडको नालायक आहे का? ते महानगरपालिका बेशरम आहे का? MIDC दलिंदर आहे का? मग त्या जागेवर अतिक्रमण केलेल्या लोकांना उठवण्याचा का प्रयत्न करताय? ह्या दृष्टीकोन खरं हक्क संघर्ष समिती आपली लढा लढत आहे. एवढं सांगण्याचा उद्देश माझा हेच होता की घर हक्क संघर्ष समिती काय करते. घर हक्क संघर्ष समितीच्या लोकांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. ना आमचा एक नगरसेवक आहे, ना आमदार आहे, ना खासदार आहे. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतो. पण यांना लाजा वाटत नाही की प्रशासनामध्ये असून, मुख्यमंत्रीची माणसं असून, उपमुख्यमंत्रीची माणसं असून, नगर विकासचे मंत्री असून, त्यांच्याकडं MIDCचे मंत्री असून या गाढवांना लोकांना रस्त्यावर उतरण्याचं काम त्या करावं लागलं आहे. किती बेशर्मी लोक झाले. आंदोलन करायचं आमच्यासारख्या लोकांचं काम आहे. आम्ही रस्त्यावर उतरतो, आम्ही झेंडे घेऊन उतरतो, आम्ही रस्त्यावर उभं करतो. आम्हाला त्यांना आज वेळ त्यांना जे शासनामध्ये आहेत, जे निवडून आलेले आहेत, त्यांना पब्लिकने निवडून दिलेले आहेत, अशा लोकांना मिटिंगा घ्याव्या लागतात.
लय चुकीचं आहे. हे जे चाललंय चुकीचं आहे. म्हणून लोकांनी त्याला निवडून दिलंय का? अरे या नवीन मुंबईच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठवून आपल्याला 500 जरी काढून द्यावं, झोपडपट्टीवाला त्यांचा पुनर्वसन करून द्यावं. आमदारांनी जसं आता आमचे मंदाताई आमचीच म्हणावं लागेल, अरे त्याला झोपड्यासाठी लढत आहे, केसरासाठी लढती, त्याला आपलंच बोलावलं. ती बाई सर्वांना विरोध करून केसरासाठी लढायला लागली, पण सर्व झोपडीधारकांना मी झोपड्या मिळून देईन असं तर बोलायला तर लागली. ही करू नाही तर न करू, पण ही बाकीची नालायक लोक रस्त्यावर लोकांना उतरू लागले, नांदूर लोकांना घाबरायला लागले. अजिबात लोकांनी घाबरायचं नाही. त्या संदर्भात एक आपली पाहिजे. तिसरा मसुदा काय? आपली घरात संघर्ष समिती मजबूत कशी होईल या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागतो. कारण हिरामन दादा गेले त्यापासून आपण जरा स्वतःला कमजोरी वाटते. काय आपल्यातून एक चांगला हुशार माणूस गेलेला आहे, तर आपण सर्वांनी एकमेकाला सांभाळून घ्यायला पाहिजे. घर आमचं हिरामन दादाचं स्वप्न साकार करण्यासाठी एक पाय कोणीतरी पाठीमागे घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न. आणि तिसरी चौथी गोष्ट, आपण ह्याच वेळेवर 20 एप्रिलला आपण संयुक्त महापुरुषाची जयंती होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवार दिनांक 20 तारखेला विश्वनाथ भावे नाट्यगृह येथे आपण जयंती ठेवलेली आहे. आणि त्या ठिकाणी शाहिरी जलसा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. लोक विश्वनाथ भावेला घाबरते, तिकीट आहे हो साहेब, नाही, आम्ही फ्री ठेवलेलं आहे. महापुरुषाच्या जयंतीचं आम्ही तिकीट विकणार नाही, व्यवसाय करणार नाही. लोकांना फ्री बाबासाहेबाबद्दल, महात्मा फुलेबद्दल, शिवाजी महाराजाबद्दल शाहिरी जलसाच्या माध्यमातून आपण हे करणार. तर सर्वांनी आपापल्या शेजारण्याला सर्वांना त्या ठिकाणी आणायचं आहे. आणि त्या ठिकाणी 1 तास आपल्याला मिळणार आहे घरात संघर्ष समितीचा. त्याच्यामध्ये आता तुम्ही विचार विनिमय करून आमदाराला बोलायचं का, खासदाराला बोलवायचं का, नगरसेवकाला बोलवायचं किंवा अजून एखाद्या व्यक्तीला बोलवायचं, आपण सर्व मुद्दाने ठरवू. फक्त आपला तेवढाच बॅनर बाकी आहे प्रमुख उपस्थिती म्हणून. बाकी सर्व आपले बॅनर लागलेले आहेत. 8 दिवस झालं त्या विश्वनाथ भावे नाट्यगृहासमोर आपली LED संपत्ती कार्यक्रम आहे म्हणून दुर्गामध्ये वगैरे बॅनर लावलेले आहेत. फेसबुक व्हॉट्सअपवर आम्ही घरात संघर्ष समितीवर तुम्ही पाहिलं असेल आपले बॅनर 24 तारखेला कार्यक्रम आहे. यासाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे. तर या बैठकीमध्ये सर्वांनी आपलं डोकं शांत ठेवून विचार करून घरात संघर्ष समितीचा फायदा कसा होईल, फक्त खाद्यापट्ट्याचा एकटा फायदा होईल ह्या गोष्टी विचार नाही. तर सर्वांनी आपल्या विचारानं कुणी कुणाचं काय म्हणतो व्यक्तिमत्व न साधून आपल्याला घरात संघर्ष समिती कसं वाढत, घरात संघर्ष समितीची ओळख त्या विश्वनाथ भावे नाट्यगृहामध्ये गच्च जर भरलं ती ओळख आपल्याला. आपण जर कुठल्या कुणाला जर नाही बोलवलं तिथं आपला कार्यक्रम छान झाला तरी आपल्या इतिहासामधून नाव नोंद होतं. जर आपण एखाद्याला बोलवलं सर्व सर्वताने ते पण चांगलंच होणार आहे. कोण मंत्री काही बोलत होत्या, आज आले नाही ते, आपण मंत्र्याला बोलू. लोक कोण येत असेल तर ठीक आहे, नाही आलं तर मंत्री आपणच आहोत, आपणच खर्च करतो, आपणच आपल्या घरात हार आवडत होतो. कशाला एखाद्याला बोलवायचं, त्याच्या घरात हार घालायचं, लोक हैराण व्हायचं आहे का नाही. म्हणून आपलं प्रयत्न जे होईल सर्वताने घरात समिती अध्यक्ष आहेत, ते अध्यक्ष सांगते, आपण विचार मांडायचे, अध्यक्ष निर्णय घेईल, त्याच्यावर 100% आपण यस करायचं, ते ठराव मंजूर करायचं. त्यासाठी ही माझी प्रस्तावना होती. राष्ट्रगावाला बोललो, जास्त बोललो, सॉरी, मला माफ करा. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र.